हमने त्वा का जो देखा, तो इसमें और एक भाग जो है, वो जो है वो य होता है। य मतलब जैसे त्वा हम लगाते हैं, उसी तरह हम य भी लगाते हैं। मतलब वो कहाँ कहाँ लगाना है, तो आप लीजिए, सब लोग लिख लीजिए। धातु के साथ, धातु के साथ, धातु के साथ समास होने पर, धातु के साथ समास होने पर उससे परे, धातु के साथ समास होने पर उससे परे त्वा प्रत्यय का, त्वा प्रत्यय का विकल्प से, त्वा प्रत्यय का विकल्प से प्य होता, आदेश होता है। प्य मतलब आधा प और उसे य जोड़ना है। त्वा प्रत्यय का विकल्प से प्य आदेश हो जाता है, प्य आदेश हो जाता है। आगे लिखिए। प्य का, प्य का य रह जाता है, मतलब य, हम जो प्य हमने लिखा है उसका क्या रह जाता है, ओनली य रह जाता है। ओके। तो हम इसके जो उदाहरण है वो भी लेंगे। वो धातु के साथ समास होने के परे, परे मतलब क्या समझ, मतलब मीनिंग नहीं समझ परे रही मतलब हिंदी। उसके बाद, उसके बाद त्याच्या अच्छा, बात, पुढे। हाँ हाँ। बात। तो प्रत्यय। क्या लिखना है, धातु के साथ समास होने के परे या होने, अ, नहीं नहीं नहीं, मैं फिर से कहता हूँ। जी, धातु के साथ समास होने पर, होने पर, अच्छा। हाँ, मतलब धातु है और जी, उसके आगे अगर कोई समास है, वो समास कैसा होता है, क्या होता है, हम पढ़ाएंगे आपको। वो अगर समास है तो उसके परे, मतलब उसके बाद, उससे परे त्वा प्रत्यय का विकल्प से प्य आदेश हो जाता है। त्वा, त्वा प्रत्यय का विकल्प से प्य आदेश हो जाता है। प्य का य रह जाता है, प्य का य रह जाता है, मतलब य यानी यज्ञ का य रह जाता है। ओके। जैसे त्वा का हमने सीखा है, वैसे ही ये य का है। इसके उदाहरण हम लेंगे, तब आपको अच्छी तरह से समझ में आएगा। और दूसरा जो है, दूसरा नियम जो है, यहाँ पे लिख लीजिए आप। धातु के साथ, धातु के साथ समास होने पर, धातु के साथ समास होने पर उससे परे, उससे परे त्वा प्रत्यय का, उससे परे त्वा प्रत्यय का विकल्प से, उससे परे त्वा प्रत्यय का विकल्प से तुम, तुम आदेश होता है। तुम मतलब त, उसके ऊपर बिंदी और नीचे उकार, तुम। हम्म? तो आप सोचेंगे कि हम निमित्तार्थक में भी तुम प्रत्यय लिया है, तो यहाँ का जो प्रत्यय होता है ये अलग है, तुम। ओके। ये दूसरा नियम हो गया। और तीसरा नियम आप लिख लीजिए।
समास होने पर, समास होने पर हन धातु से परे, हन धातु कौन सा है? हन, हन मतलब नष्ट करना। हन धातु से परे, हन धातु से परे त्वा का, त्वा प्रत्यय का, त्वा प्रत्यय का विकल्प से, विकल्प से, विकल्प से रच्च, रच्च मीन्स र और डबल च, रच्च आदेश होता है। विकल्प से रच्च आदेश होता है। आगे लिखिए, रच्च का अच्च रह जाता है। मतलब जो रच्च हम करते हैं, कन्वर्ट करते हैं, तो उसके बदले में हम रच्च नहीं कहते, अच्च लगाते हैं, जोड़ते हैं। ओके, तो उसका भी, तो उसका भी हम उदाहरण लेंगे। ओके, और जो चौथा नियम है वो भी लिख लीजिए। जो हो गया सबका लिखकर, तो अस, मैं एक काम करता हूँ, आपको मैं शेयर करता हूँ, आप उससे कॉपी कर लेना, मतलब ये लिखने में कोई ज्यादा कठिनाई नहीं है। ओके, एक मिनट। हाँ, यहाँ पे अभी दिख रहा है आपको? हाँ सर, दिख रहा है, बड़ा अच्छा दिख रहा है। हाँ हाँ हाँ। समास होने पर, मैंने अभी आपको बताया, समास होने पर हन धातु से परे त्वा, त्वा का विकल्प से रच्च आदेश होता है। रच्च का अच्च रह जाता है। हाँ? जैसे ये नीचे उदाहरण दिया है, ये बाद में हम उसको पढ़ेंगे। लेकिन ये जो नियम है 25, 26, 27 और 28, ये सब आप लिख लीजिए, सिर्फ नियम लिखिए। ये जो उदाहरण दिए हैं वो मत लिखिए। हम्म? मतलब 26 का लिखना है तो आदेश होता है यहाँ तक लिखना है। 27 लिखना है तो आदेश होता है यहाँ तक लिखना है। और 28 का भी दिस्वान होता है यहाँ तक ही लिखना है। ये लिख, आपका लिखना होने के बाद मुझे आप बताइए कि सर हो गया करके, फिर मैं आगे बढ़ूंगा। ओके। हॅलो सर. हॅलो. हाँ हाँ बोला। सर सर इथे हे 26 नंबरचं लिहायचं आहे. तर स एक काय मला वाचत आहे दिसतही नाही, म्हणजे ते श्वास ते ते, आहे. ते, ते काय लिहायचं काय? स तथा फक्त त्वा का विकल्प से च तथा रिच हे लिहायचं. कोणसा म्हणताय तुम्हाला? कोणसा 26 किती नंबर? हा, 26 नंबर. 26 हा ना? हा हा. एक मिनिट. हा, 26 नंबरचा फक्त इथून लिहायचं, स, अस, तथा, अधि, पूर्वक, कर हा. धातु से परे, त्वा का विकल्प से क्रमशः च, च तथा रिच आदेश होता है। बस इतना ही लिखना है आप। थँक्यू सर. तो यहाँ पे भोत्तुम शब्द जो है, ये निमित्तार्थक इसमें दिया है। इच्छति भोक्तुम, मतलब निमित्तार्थक, मतलब इसका उद्देश्य क्या है? इच्छा करना, कामेतु भोक्तुम, इच्छा करता है, भोजन करने की इच्छा करता है। ऐसा इसका मीनिंग होता है। शक्कोति भोक्तुम, भोजन कर सकता है। भोक्तुम का मतलब होता है
भोजन करने के लिए, या उसका हेतु जो है, निमित्त है, क्या है? भोजन करना। ओके। तो ये सारे जो शब्द दिए हैं, तो ये देखिए, सोतुम, सोतो, यहाँ पे एक दिया है, सोतुम सोतो, मतलब सुनने के लिए कान, ऐसा इसका मतलब होता है। दट्ठुम चक्षु, मतलब देखने के लिए आंख। दट्ठुम चक्षु मतलब देखने के लिए आंख। युज्यितुम धनु, मतलब युद्धति, मतलब युद्ध करना। मतलब युद्धतुम धनु, मतलब युद्ध करने के लिए धनुष, ऐसा इसका मतलब हो जाता है। और वत्तुम जड़ो, मतलब बोलने में जड़। वत्तति मतलब वत्तति मतलब बोलना है, तो वत्तुम जड़ो, जड़ो मीन्स बोलने में जड़। कत्तुम अलसो मीन्स करने में आलसी। तो ये तुम जो है, तो ये क्या है? निमित्तार्थक अव्यय है। हम्म? तो यहाँ पे इसका जो उपयोग जो है, इसी इस तरह भी किया जाता है, मतलब इसलिए मैंने ये आपको उदाहरण दिए हैं यहाँ पे। ओके। आपको अगर दो चार लिखना है तो आप लिख सकते हो यहाँ पे। मतलब भोतुम मनो, मतलब भोजन करने के मन वाला। भोतुम मनो, भोजन करने के मन वाला। कालो भुत्तुम, मतलब भोजन करने का समय है, ऐसा। तो ये तुम जो है भोजन करने के लिए, ऐसा इसका निमित्त है। और बाकी जो शब्द आते हैं उसके साथ में, तो उसका वो क्या करते हैं, स्पष्टीकरण करते हैं। ओके। याचे आपण मागे उदाहरणं घेतले होते का सगळे? हॅलो? हॅलो? याची उदाहरणं घेतली होती का आपण? नाही सर. काय? नाही, कसं काय म्हणता? आताचे जे सांगितले त्याच्याबद्दल नाही घेतले सर. म्हणजे पूर्वकालिक त्वाचे उदाहरणं घेतले हा, नाही? हो घेतले हा? सर. आणि हो हो तुमचे पण नाही. उदाहरणं घेतले नाही? हो हो हा? ते घेतले, पण कसे आता जे काय? तुम्ही आता जे सांगितले ना त्याच्याबद्दलच. अच्छा अच्छा, आताचे, हा हा, नाही तो नाही, त्याच्या आधीचे म्हणतो. आधीचे आधीचे घेतले सर. घेतले ना? ओके. हो हो. अथ खो अहं आवुसो, आवुसो उभन्न, उभन्न, उभन्न समयं, समयं निवासित्वा, निवासित्वा, निवासित्वा मैं क्या बोल रहा हूँ? पत्तचिवरम, लिखे आपने कुछ? नहीं। पत्तचिवरम, पत्तचिवरम आदाय, आदाय राजगहं, राजगहं, राजगहं पिंडाय, राजगहं पिंडाय पविस्सामि, पविस्सामि। ये पूरा त्रिपिटक में जो दिया है, मतलब सेंटेंस, उसी को लिया है। तो ये बहुत बड़ा है, ये तो आप चिंता मत कीजिए। यहाँ पे सिर्फ आपको यहाँ पे देखना है कि पूर्वकालिक अव्यय त्वा,
किसको लगाया है, यहाँ पे है निवासेत्वा। निवासेत्वा। तो निवास सेती का मतलब होता है, क्या होता है, परिधान करना। हम्म मतलब पहनना, परिधान करना। तो निवास सेती का मतलब होता है परिधान करना या ड्रेस पहनना वगैरह। तो निवास सेतवा का मतलब क्या होगा, ड्रेस पहनकर। हम्म मतलब ये क्रिया कंप्लीट हो गई। बाद में ये ड्रेस परिधान करने का जो क्रिया है, ये पूरा होने के बाद फिर पत्त चिवरण आदाय, ये देखिए यहाँ पे एक जो दूसरा नियम है ना, आदेश हो जाता है। कितने नंबर का है वो, ये प्य का य होता है। ये एक नियम लिखा है आपने। हम तो यहाँ पे देखिए, ये दा जो है, ये मूल धातु ये है दा, उसके आगे ये प्रीफिक्स लगा है आ, या अभी आ जो लग गया तो इसका क्या हो गया, समास हो गया, आ दा। ओके। तो फिर ऐसी सिचुएशन में वो क्या होता है, य लग जाता है। य, प्यो का य होता है। मतलब ये दा का मतलब होता क्या होता है, देना। ओके। और ये दा को आ लग जाने से, मतलब उपसर्ग लग जाने से, इसका मीनिंग जो है पूरा उल्टा हो जाता है। मतलब देना, देने के बजाय लेना मीनिंग हो जाता है। तो ये जो प्रीफिक्स है जो है, तो हम उसको पढ़ेंगे। तो उससे जो मूल शब्द रहता है उसका तीन प्रकार से मीनिंग चेंज हो जाता है। तो उल्टा मीनिंग भी हो जाता है। मतलब क्या बोलते हैं उसको, विरुद्ध बोलते हैं ना, वो ऐसा मीनिंग हो जाता है। तो देने का मतलब क्या हो जाता है, दा का मतलब होता है देना। अगर आ उसे लगा दिया, आधा, तो क्या होता है, लेना। तो हम कहते हैं आदान प्रदान वगैरह वगैरह, तो लेना। लेकिन लेकर अगर हमें करना है, तो यहाँ पे हम क्या लगाएंगे, आ प्लस दा प्लस य। तो ये क्या हो जाएगा, आदाय। तो इसका मतलब क्या हुआ, लेकर। ओके, लेकर। अभी हाँ, तो आदाय का मतलब लेकर। तो ये जो अम, अभी यहाँ पे पिंडाय, आपको लगेगा यहाँ पे, ये यहाँ पे भी यह है, लेकिन यह जो है, ये जीर्ण नहीं है, पूर्वकालिक अव्यय का यह नहीं है। तो ये क्या है, पिंड मूल शब्द है। हाँ, तो यहाँ पे आय लग गया है, आय प्रत्यय लग गया है। तो इसका मतलब क्या होता है, अतखो अहंग आउसो उपन्न समयंग निवासेत्वा। मतलब बाद में मैं, मतलब अहंग का क्या मीनिंग हुआ, मैं। बाद में मैं साथी हो। हाँ, आउसो का मतलब साथी, मित्र। उपन्न समयंग मतलब बहुत ही जल्दी, मतलब सवेरे सवेरे। उपन्न समय का मतलब होता है सवेरे, सवेरे सवेरे। उपन्न समय, निवास हेतु मतलब ड्रेस पहनकर, कपड़े पहनकर, ऐसा इसका मीनिंग हो गया, निवास हेतु कपड़े पहनकर। ये एक क्रिया हो गई यहाँ पे। तो दूसरी क्रिया कौन सी होने वाली है, पत्त चिवरन आदाय, मतलब पात्र और चिवर को लेकर, ऐसा। ये आदाय का मतलब क्या होता है, लेकर। पत्त चिवरण लेकर। राजगहंग मतलब ये द्वितीय विभक्ति है। पिंडाय, ये पिंडाय मतलब पिंड जो शब्द है, ये अकारांत शब्द है। तो अकारांत शब्द का जो डिक्लेंशन होता है, विभक्ति होता है, तो चतुर्थी विभक्ति में
आय प्रत्यय होता है, आय। और इसका भी उद्देश्य क्या होता है? हेतु दर्शाना ही होता है, हेतु दर्शाता है आय का, अकारांत शब्द में। तो पिंडाय मतलब भगवान बुद्ध सवेरे सवेरे पात्रा और चिवर लेकर, सवेरे सवेरे अपना चिवर पहनकर, पात्रा और चिवर लेकर राजगृह को किस लिए प्रवेश करते हैं? पविसामी मतलब प्रवेश करना। किस लिए प्रवेश करते हैं? तो यहाँ पे पिंडाय मतलब उद्देश्य यहाँ पे दिया हुआ है, मतलब पिंड के लिए, पिंड के लिए यहाँ पे उद्देश्य दिया है। तो ये इसका मतलब पविसामी, ये प्रवेश करने, मतलब प्रवेश करना, ये इसका मीनिंग है पविसामी। ये यहाँ पे भी क्यों लगा? क्योंकि कर्ता जो है यहाँ पे क्या है? अहंग है, ऐसा आपने देखना है। तो बाद में मैं मित्र हो सवेरे सवेरे कपड़े पहनकर पात्र और चीवर को लेकर राजगृह को पिंड के लिए, मतलब पिंड के लिए प्रवेश किया, मैंने प्रवेश किया। अथको अहं, मैंने मित्र हो सवेरे सवेरे ड्रेस परिधान करके पात्र चिवर लेकर राजगृह को पिंड के लिए प्रवेश किया, ऐसा इसका मतलब होता है। मतलब ये जो य जो है, ये कैसा लगा? क्योंकि ये दा जो है ये मोनोपल है और उसे आ लग गया, मतलब समास हो गया, प्रीफिक्स का समास हो गया। तो ऐसे ही सिचुएशन में ये य लगता है, और वो क्या होता है? पूर्वकालिक अव्यय होता है। ओके, ये आपको ध्यान में रखना है। और ये जो बाकी की जो है च, ये च और स, अस, इसके उदाहरण हम नेक्स्ट क्लास में पढ़ेंगे, क्योंकि उसके जो उदाहरण है बहुत बड़े बड़े हैं, आपको समझ में नहीं आएगा। वो मैं अगले क्लास में आपको पढ़ाऊंगा। ओके। हॅलो सर. हॅलो सर. हाँ हाँ, बोला बोला। हे आपण आदाय म्हणजे लेकर म्हणतो आपण, तर हाँ मग इथे पिंडाय म्हणजे पिंडपात केलीये असं म्हणायचं. पिंडाय तर मग हाँ तिथं हाँ जसं हाँ लेकर हाँ म्हणतो आदाय लेकर, तसं हाँ, पिंडायचं मग बरोबर. काय? आता हा पिंड, हा जो शब्द जो आहे हा अकारांत आहे. पिंडाय हा आकार. पिंड मूळ शब्द काय आहे यामध्ये? पिंड, तो आहे अकारांत. ओके, हा पिंड जो शब्द जो आहे हा काय आहे? अकारांत. आकारांत ओके, हो. हा. तर अं, त्याला य आय प्रत्यय लागलेला आहे. हो. तर हा आय प्रत्यय जो आहे हा कशाचा कुठल्या विभक्तीमध्ये येतो? आय अकारांत मध्ये, अकारांत मध्ये. हो. सन. बोला. प्रल्हाद जाधव, वंदना कुमार, कोणत्या आय विभक्तीमध्ये येतो? असं. हा आय असं. हा, पंचमी चतुर्थी विभक्ती. चतुर हा, पिंडा नाही नाही. चतुर्थी विभाग आहे. बरोबर, चतुर्थी चतुर्थी विभाग. विभक्ती. हा,
आता अकारांत मध्ये हो चतुर्थी चालेल. विभक्ती जे आहे त्याच्यामध्ये स आणि आय हे दोन आहेत. ओके. तर हा जो आय जो आहे, हा आय प्रत्यय स्पेसिफिक हेतू ज्यावेळेस असेल त्यावेळेसच तो प्रत्यय लावला जातो. जसं मी तुम्हाला उदाहरण दिलं होतं, बहुजन हिताय, बहुजन हिताय, बहुजन सुखाय. तर या ठिकाणी बघा, हिताय आणि सुखाय, चरत भिक्कवे चारिकम, बहुजन हिताय बहुजन सुखाय. आता हे जे भगवान बुद्ध म्हणतात भिक्खूंना की तुम्ही एका ठिकाणी थांबू नका, तुमची चारिका जी आहे ते तुम्ही चालू ठेवा. तर कशाच्या उद्देशासाठी, कशासाठी, तुमचा काय हेतू आहे? तर काय, बहुजन हिताय म्हणजे बहुजनांच्या हितासाठी आणि बहुजनांच्या काय सुखासाठी. तर ही चतुर्थी विभक्ती जी आहे, ये जो चतुर्थी विभक्ति जो है वो अकारांत में आय प्रत्यय जो होता है वो उसे लगता है अकारांत शब्दों को, तो वो जो है हेतु दर्शाता है. चतुर्थी विभक्तीचे काय काय उपयोग आहेत? चा करिता, हम्म, चा करिता मतलब के लिए. और दूसरा जो है, किसी को कोई चीज देनी है तो उसके लिए भी, मतलब लाभार्थी के लिए भी चतुर्थी विभक्ति का उपयोग होता है. मतलब उसे ही संप्रदान कहते हैं, संप्रदान. ओके. तो ये जो और तीसरा जो है, हेतु दर्शाने के लिए, ये हेतु दर्शाने के लिए पिंड जो है इसे आय प्रत्यय लगा, मतलब पिंडाय पविसामि, मतलब पिंड पात के लिए मैं प्रवेश करता हूं, ऐसा उसका मीनिंग है. ओके. सर जय भीम सर. हाँ बोला. सर हे अथकोला थोडं सर थोडं त्याला तो एक्सप्लेन करून द्या ना सर. अथको हा शब्द नेहमी येत असतो अथको, आपल्या हाँ हाँ. ह्याच्यात. नहीं, हा जो अथको जो आहे ना, हा शब्द जो आहे, हा अथ मीन्स आफ्टर, म्हणजे नंतर. अच्छा. आणि खो जो आहे, हम्म. हा म्हणजे इंडीड वगैरे अशा शब्दाने वापरला जातो. इंडीड, शुअर. ओके. ओके. मतलब बाद में मैं रियली, वेरी, अच्छा. इंडीड, श्योरली, हम्म. मतलब भगवान बुद्ध जो कहते हैं ना, वो दैट इज श्योर, मतलब ओके. खरोखर, इंडीड. बाद में खरोखर. मैं, हम्म. ऐसा, बाद में मैं, मित्र हो, मेरे साथी हो, सवेरे हम्म. सवेरे मैं चिवर या ड्रेस पहनकर, पात्र हम्म. चिवर को लेकर, राजगृह हम्म. को, तो ये द्वितीय विभक्ति है ना, राजगृह को, हम्म. हम्म. पिंड के लिए, मतलब हेतु यहाँ पे दिखाया है, पिंडपात के हम्म. लिए हम्म. मैं प्रवेश करता हूँ, पविसामी, हम्म. मतलब मैं प्रवेश करता हूँ, ऐसा हम्म. इसका मीनिंग है. ओके. ओके. अभी एक दूसरा उदाहरण हम लेंगे. सुभाष नरवाड़े, हाँ बोला ना. सर अथक हो याचा अर्थ थोड्या वेळाने होणार. नाही नाही, बर, बाद में. हाँ, ठीक. तुम्ही थोड्या वेळाने, पण तसं नाही होणार. म्हणजे बर. कसं आहे, दोन जे क्रिया असतात ना, हो. एक क्रिया कंप्लीट झाल्यानंतर मग दुसरी जर क्रिया जर सांगायची असेल, हा हा, हा तर सर. मग त्यावेळेस अथको म्हटलं जातं, म्हणजे म्हणजे नंतर. थोड्या वेळानंतर. हा, तर तुम्ही थोड्या वेळाने जर म्हटलं हा तर ते वेळेशी थोडस हा. निगडीत येऊन जाईल, पण हे बर बर. कृतीशी संबंधित आहे. हो म्हणजे सर. एक
झाल्यानंतर दुसरी कृती, दुसरी. हा. दुसरी कृती झाल्यानंतर तिसरी कृती. आता त्याच्यामध्ये किती वेळ लागेल, काय लागेल, हे त्याच्यामध्ये हा, नमूद आहे. आलं बरोबर. लक्षात? हो हा, सर. तर ठीक. आता तो म्हणजे आफ्टर दॅट, बाद आफ्टर में. दॅट. हो हा सर. हा. ठीक. ओके मग तो ओके. आता थँक्यू. थोडा वेळही असेल किंवा जास्त वेळही असू शकतो, हो हो. आहे की नाही? हा, बरोबर फक्त आहे तो सर. कृतीचा जो नाही. आहे ना, तो सिक्वेन्स दाखवण्यासाठी तो हा, अथको हा. शब्द आहे. ठीक आहे. मी शंका होती, हा, तीच शंका होती. आता कसं आहे, पाली भाषेमध्ये हा. टू द पॉइंट, टू द पर्टिक्युलर जर ट्रान्सलेशन जर केलं व्यवस्थित, हा, बघितलं, समजून घेतला, तरच हो ना. त्याचं व्यवस्थित अर्थ लागतो, नाहीतर मग नाही अर्थाचा अनर्थ लागत. होतो. अनर्थ हा होतो. बरोबर आहे सर. बरोबर. हा. ठीक आहे. थँक्यू. आता एक वाक्य परत मी देतो तुम्हाला, जे सकच्चच जे आहे ना, ते कालेन, कालेन सकच्च. हा चला च आहे, कालेन सकच्च, सॉरी, ददाती भोजनम. ओके. आता इथे काय आहे, ददाती क्रियापद आहे की नाही? हो. याचा अर्थ काय झाला, की इथे कर्म काय, आपलं कर्ता कोण आहे? सो, नाही का? सो. हो. सो ददाती म्हणजे तो देतो, आहे की नाही? आता इथे हा जो सकच्च जो आहे, तुम्हाला जे नियम लिहून दिले बघा तिथे, म्हणजे कर चा स लागून कर जे आहे बघा तिथे, डबल च लागतो तिथे. तर हे काय आहे, हा जो स जो आहे, हा स प्लस इथे कर प्लस च, याची फोड अशी तुम्ही धरून चाला, आहे की नाही? आता याच्यामध्ये डबल च जो आहे, हा त्वाच्या अर्थाने आहे. आलं लक्षात? त्वाच्या अर्थाने म्हणजे करून, धरून, वगैरे वगैरे. कर म्हणजे करणे. ओके. आणि हा स जो आहे, हा सत याच्या अर्थाने येतो. सत, आपण म्हणतो ना सत्पुरुष, सत्कार्य, नाही का? म्हणजे याचा अर्थ काय होतो? चांगला होतो, नाही का? चांगला आणि उत्कृष्ट. आणि कर आणि च, करला च लागल्यामुळे करून, म्हणजे चांगल्या प्रकारे करून, अशा प्रकारे ह्या सकच्चचा अर्थ करता येईल तुम्हाला, म्हणजे फोड करून मी तुम्हाला सांगितलं. मतलब ये जो स जो है, ये सत का शॉर्ट फॉर्म है, ये क जो है, ये कर का जो शॉर्ट फॉर्म है, और ये च जो है, ये त्वा के त्वा के बदले में यहाँ पे च हो गया है। वो जो नियम 26 या 27 नियम मैंने आपको दिखाया, उसके हिसाब से। ओके। तो ये सकच्च का मतलब क्या होता है? सत्कार करके, सत्कार करके, म्हणजे इसका मतलब वेरी रिस्पेक्टफुली, वेरी रिस्पेक्टफुली। तो कर जो धातु होता है ना, कर जो धातु होता है, तो उसका जो ये त्वा का जो है, वो जरा अलग ही है। मतलब उसका पूर्वकालिक अव्यय जो है वो नॉर्मल नहीं है, ये थोड़ा आपको स्टडी करना पड़ेगा इसमें। ओके। तो सत्कार करके मतलब वेरी रिस्पेक्टफुल। ओके। तो इसका मीनिंग क्या हो जाता है फिर? सो कालेन सकच्च ददाति भोजनम। और अभी ये जो वाक्य जो है त्रिपिटक में का है, ये थोड़ा इधर उधर शब्द का जो क्या बोलता है, सफलिंग किया है। तो मैं बिल्कुल पूरा ऐसा सिंपल सेंटेंस में लिखता हूँ ताकि आपको समझ में आएगा। हाँ, ऐसा, ये ऐसा वाक्य है। तो कालेन सकच्च
सकच्च, सॉरी यहाँ पे डबल क चाहिए, सकच्च, ये यहाँ पे भी डबल क चाहिए, ये मेरे को सकच्च, ओके। सो कालेन सकच्च भोजनं ददाति। ये बिल्कुल पूरा सिंपल सेंटेंस मैंने कर दिया आपको, ताकि ये ऊपर का सेंटेंस जो क्या है, सिर्फ कालेन सकच्च ददाति भोजनम, ऐसा थोड़ा उसको घुमाया है। मतलब पाली में क्या होता है कि जो वर्ड जो होता है ना, उसका शफलिंग इधर उधर बहुत फ्रीडम है करने के लिए, लेकिन आपको वो समझना चाहिए। मतलब ये शब्द यही जगह पे चाहिए, वही जगह पे चाहिए, ऐसा नहीं होता पाली में। तो यहाँ पे देखिए, क्रियापद दिया है लेकिन कर्ता ही नहीं दिया है, मतलब काले न सकच्च ददाति भोजनम। तो आपको ये अज्यूम करना पड़ेगा, समझना पड़ेगा कि यहाँ पे क्रियापद है लेकिन कहीं पे कर्ता नहीं दिख रहा। तो कर्ता कहाँ से ढूंढेंगे, तो आपको पता है, कर्ता तो क्रियापद को प्रश्न पूछने के बाद ही कर्ता मिलता है। तो ददाती यहाँ पे अगर क्रियापद है तो कौन देता है, तो सो देता है, मतलब प्रथम पुरुष वर्तमान काल एक वचन, मतलब सो। तो ये सो मैंने यहाँ पे लिख दिया, मतलब वो कालेन सकच्च, मतलब वो कालेन का मतलब होता है, काल का मतलब होता है समय, लेकिन उसका ततिया में, मतलब ततिया का बहुत सारा उपयोग होता है। मतलब मैंने आपको ततिया का एक या दो तरीके से कैसे उपयोग कर किया जाता है वो बताया है। लेकिन इफ यू गो इन द एडवांस ग्रामर, मतलब आप एडवांस ग्रामर में जाएंगे और पढ़ेंगे, तो कम से कम 18 या 19 तरीके से तृतीया विभक्ति का उपयोग किया जाता है, 18 या 19 तरीके से। हर एक विभक्ति जो है उनके जो उपयोग है वो 2 या 3 4 5 से ज्यादा है। लेकिन हम अभी ये क्या कह रहे हैं, हम अभी बेसिक पढ़ रहे हैं, इसीलिए हम एक या दो तरीके का ही उपयोग हमने पढ़ा है, मतलब मैंने आपको सिखाया है। तो ये जो कालेन है ये तृतीया विभक्ति है, तो मतलब इसका मतलब है राइट टाइम, मतलब समय से। हाँ, इसका मतलब होता है समय से, मतलब जल्दी भी नहीं और देरी से भी नहीं, मतलब एट राइट टाइम, इसका मतलब होता है एट राइट टाइम, कालेन। सो कालेन मतलब वह समय से, सकच्च मतलब सत्कार करके, सत्कार करके, ओके। मतलब आफ्टर, आपला गिव्हिंग गिव्हिंग रिस्पेक्ट, म्हणजे काय, आपण मराठी त्याचा सत्कार करून किंवा त्यांचा गौरव करून, तो असं त्याचा मीनिंग आहे, ओके। सकच्च का मीनिंग ये होता है। भोजनं ददाति, तो ये तो आपको तो ये बहुत ही इजी है। भोजन मतलब खाना, ददाति मतलब देता है, देता है, ओके। सो कालेन सकच्च भोजनं ददाति, मतलब वो सत्कार करके एट द राइट टाइम, समय पे भोजन देता है, ऐसा इसका मीनिंग हो जाएगा। लेकिन त्रिपिटक में कैसा दिया है, ये कालेन सकच्च ददाति भोजनं, इसी तरह का वाक्य दिया है। तो मैंने वो वाक्य जो है सरलता से आपको समझ में आए, इसलिए मैंने ये सो कालेन सकच्च भोजनं ददाति, ओके। हाँ बोला तर जतिन। याला तो योग्य काळानुसार सत्कार करून भोजन देतो असं म्हणायला काही हरकत आहे का सर या वाक्याला? अच्छा लग रहा है।
योग्य काळी चालेल. योग्य वेळी. हा हा, हो हो. योग्य काळी योग्य वेळी असं म्हटलं तरी चालेल. हा म्हणजे त्या आलं लक्षात? काळाचा कालेनं जो आहे तो योग्य काळ हा त्याच्यामध्ये एक छुपा आहे. म्हणजे तो योग्य काळ असा असा आपल्याला अर्थ धरायचा आता तुम्ही तसं सांगितलं ते महत्वाचं. हा, ऍट राईट राईट टाइम, टाइम. म्हणजे ज्या हा. वेळेस वेळ दिलेला आहे किंवा आलेला आहे त्यावेळेस, करेक्ट. असा त्याचा अर्थ आहे. आपण धम्मपदा आपल्या कोणत्या महामंगल सूत्रामध्ये पण बघतो ना, कालेन कालं धम्म साकच्या, या कालेन धम्म सवनं, आहे की नाही? हा असे आपण महापदा कोणचं हे आहे ते महा कोणचे आहे ते 38 मंगलसूत्र. हा, महामंगलसूत्र. महामंगलसूत्र. हा, त्यामध्ये आहे. त्यामध्ये सुद्धा हा आलेला आहे बघा, कालेन शब्द. ओके. हम्म. आता बघा दुसरं उदाहरण येतं. आता हा हा जो भाग जो आहे ना, हा त्वा सोडून आता मी जे तुम्हाला य आणि च याबद्दल जे काही उदाहरणं घेतोय हे थोडे किचकट आहेत. म्हणजे थोडे समजण्यास अवघड आहे, परंतु यू शुड नो इट, म्हणजे तुम्हाला हे माहीत पाहिजे. नाहीतर अशा प्रकारचे जर शब्द जर वाक्यामध्ये आले तर तुम्हाला ते काय, जर नहीं कळाले तर तुम्हाला योग्य ट्रांसलेशन करता येणार नहीं। अगर बरोबर. आपको इस तरीके से अगर शब्द, एक मिनट, आई आवाज नको करू। तर इस तरीके के शब्द अगर वाक्य में आए तो आपको समझना चाहिए, आपको मालूम होना चाहिए कि ये च कैसा आया, ये क जो है ये कहाँ से आया। ये तो कर कर का रूप है, और ये स जो है इसको जोड़ दिया गया है, मतलब आदाय शब्द आया। तो आपको मालूम होना चाहिए दा जो है ये मूल शब्द है, इसको आ जोड़ दिया मतलब समास आ गया, तो फिर आगे य जोड़ दिया गया, मतलब ये जिरंड है, पूर्वकालिक है, मतलब लेकर है। तो इसी तरीके से ये उदाहरण है, थोड़े डिफिकल्ट है लेकिन आपको समझना है। ओके, अगला जो उदाहरण है मैं लेता हूं, और मैं ये जो उदाहरण है ये त्रिपिटक में दिए हुए जो एग्जाम्पल है ना उसी का ही दे रहा हूँ, क्योंकि आपको आगे कोई परेशानी नहीं। ओके, सर प्लीज ते आदायाचं फोड परत सांगा ना. मी आदायाचं फोड फोड सांगितलं होतं मॅडम, तुम्हाला कळालं नाही का? का तुम्ही आता आले? हा, का तुम्हाला कळालं नाही? कोण बोलतंय? कोण बोलतंय? सर मी बोलते माधुरी. सॉरी पण माधुरी मॅडम, तुम्ही पुण्याचे का? हो सर. तुम्ही सकाळी त्या अनाच्या पण क्लासला असतात त्याच माधुरी मॅडम आहे का? हो, दोन्ही लेक्चर माझे बुडलेत त्याच्यामुळे मला काही कळेना. नाही, मी ज्यावेळेस समजवत असतो सांगत असतो त्यावेळेस लक्ष द्यायचं असतं, आणि हे सगळं सॉरी सर. झाल्यानंतर परत परत मला नाही नाही. ते रिपीट करणं म्हणजे मला ते योग्य नाही वाटत, मग त्यावेळेस हा तुमचं सॉरी लक्ष सर. असं नको व्हायला। एनिवे, आता हा तुम्ही विचारलाय तर याचं मी तुम्हाला सांगतो, पण बी केअरफुल। मी येस ज्यावेळेस सर. समजून सांगत असतो त्यावेळेस लक्ष देऊन ऐकायचं असतं, कारण मी ते फार व्यवस्थित समजून सांगत असतो। ओके, हो सर. हा, आवाजाचा जर काही प्रॉब्लेम आला तर ठीक आहे। आता हा आदाय जो आहे यामध्ये दा जो आहे हा मूळ धातू आहे। दा मतलब देना। देन. ओके, देना म्हणजे मराठी में हम देने कहते हैं। ओके, देने। अभी हमारे जो नियम दिए हुए हैं, तो समास होने के बाद में ऐसा लिखा है ना, तो समास का मतलब क्या होता है? दो शब्द क्या होते हैं?
दो शब्द एक दूसरे को जोड़ जाते हैं, जुड़ जाते हैं, मतलब, हाँ, मतलब जुड़ने के वक्त उसमें किसी का क्या बोलते हैं, उसका ह्रास नहीं होता, मतलब कोई लोप नहीं होता। समास में किसी अक्षर का लोप नहीं होता है, लेकिन संधि में होता है। ओके, संधि में होता है समास, मतलब दो शब्द जो है एक दूसरे से जुड़ना। तो अभी हम यहाँ पे ये जो प्रीफिक्स है आ, यहाँ पे हमने जोड़ दिया दा को, ये प्रीफिक्स है। तो प्रीफिक्स मतलब उपसर्ग, उपसर्ग मतलब प्रीफिक्स, मतलब ये धातु के पहले, प्री मतलब के पहले, ऐसा इसका मीनिंग होता है। और फिक्स मतलब फिक्स, प्रीफिक्स कर दिया हमने, तो ये आ दा हो गया। तो ये कौन सा, कैसा हो गया शब्द, आदा। ओके, तो इसको अभी हमने, आदा का मतलब होता है, अभी ये देने का जो अर्थ है वो क्या हो गया, बिल्कुल उल्टा उसका अर्थ हो गया, लेना इसका अर्थ हो गया। आधा का अर्थ क्या हो गया, लेना। और लेकर हमें अगर करना है, अभी इसको पूर्वकालिक अव्यय करना है, तो हम इसको क्या त्वा नहीं लगाएंगे, त्वा नहीं लगाएंगे, क्योंकि यहाँ पे समास आ गया है, इसीलिए हम वहां पे या य लगाएंगे। तो आ दा य, तो ये पूरा शब्द तैयार हुआ। इस ये क्या हुआ, पूर्वकालिक अव्यय का शब्द तैयार होगा, मतलब इसे जीर्ण भी कहते हैं, मतलब लेकर। मराठी में हम क्या कहेंगे, घेऊन। ओके, ऐसा इसका मतलब हो गया। अभी आया समझ में? थैंक यू सर, थैंक यू। हाँ, तो यहाँ पे हम्म, पन्याय, पन्याय च, पन्याय च अति, अति विज्झा। अभी यहाँ पे देखिए, ये थोड़ा अलग है। अति विज्झा, पश्यति। ओके, पश्यति, अन्याय च अति विद्या पश्यति। अभी ये जो सेंटेंस है, तो इसमें पूर्वकालिक अव्यय का शब्द कौन सा है, कहाँ पे लगा हुआ है, कौन बता सकता है? पूर्वकालिक अव्यय मतलब त्वा, य, डबल च, कहाँ पे लगाया है? हाँ सर बोलिए पहला ही जल्दी। पहिया यह है ना सर, पहिया लेकर, पहिया प्राप्त कर कर, पहिया यो। नो नो नो, नहीं चलेगा। रॉन्ग। हाँ, आप फंस गए इसमें, य को फंस गए आप। हाँ हाँ, क्योंकि अभी यह बताया है, हम्म आपको मैंने यह बताया है, लेकिन आप ये नहीं सोचते कि हम्म ये जो पैया जो शब्द है, ये हम्म पैया जो शब्द है, ये तो स्त्रीलिंग नाम है, ये नाम है ना। हम्म करेक्ट। तो ये जो य जो लगता है हमारा पूर्वकालिक, ये तो वर्ब को लगता है ना, ये क्रिया को लगता हाँ है। वो पूरा पूरा तृतीया से लेके सप्तमी तक के सब ये आएगा। हाँ, तो अभी आप जो अभी पढ़ रहे हैं ना, ये अभी ये हम्म
साधारण वो व्याकरण नहीं पढ़ रहे, यदि आपको ये तो मैंने है। जो जो भी पढ़ाया है वो आपको हम्म, पूरा ध्यान में रखना है और वो एप्लीकेशन करना है इधर, तभी आपको आगे समझ में आएगा। नहीं तो आप ऐसी गलती करते रहेंगे रहेंगे। करेक्ट करेक्ट। समझे? ये तो पन्याय करेक्ट। बोले तो प्रज्ञा से बोलेंगे ना, ये तृतीय विभक्ति आ गई, ये हाँ नाम है वो प्रज्ञा। बरोबर। हाँ, प्रज्ञा ये से। थोड़ी वर्ब है। तो हाँ यहाँ पे हाँ, यहाँ पे अति विज्झा, ये हम्म पूर्वकालिक का है, आप लोग पूर्वकालिक शब्द है, मतलब जीर्ण है, उसको जीर्ण कहते हैं। हाँ, मतलब जरूर। हाँ, अभी ये जो अति जो है, हम्म इसका जो क्या बोलते हैं, विग्रह जो है, अति प्लस विध। हाँ, मतलब वेद बोलते हैं ना हम, वेद लेना, मतलब वेद मारना। के नहीं। हाँ हाँ हाँ, ओके। मतलब वेद लेते हैं, विद करते हैं तो क्या करते हैं हम, पेनेट्रेट करते हैं, मतलब पूरा घुस जाते हैं। वेद लेना है तो हम ऐसा उसमें पूरा घुस जाते हैं कि नहीं, हाँ पेनेट्रेट होते हैं। करेक्ट। हाँ, तो हम्म ये ऐसा पेनेट्रेटिंग, मतलब इंग्लिश में हम पेनेट्रेटिंग, पेनेट्रेटिंग। मतलब ऐसा आर पार जाना बोलते हैं ना, मराठी में आर क्या पार। म्हणतो आपण आर पार। इसको? आर पार हाँ जाना। हाँ हाँ, अति विज्झा पश्यति, मतलब अभी ये जो है यहाँ पे, ये यहाँ पे यह जो है, यहाँ पे यह नहीं दिया है, अति हम्म विज्झाय। अभी ये भी आपको कहना है, मतलब कभी कभी यह यहाँ पे दिया नहीं होता है तो आपको समझना है। अति ये क्या हो गया, प्रीफिक्स हो गया। जैसे करेक्ट। आदाय का हमने लिया ना, आदाय, ये उसका वो आ आपके गया था दाको। यहाँ पे अतीत में, और विद मूल धातु हो गया। ओके, तो उसका जब ये बनता है, क्रियापद बनता है, तो वो विज्ज बनता है, विज्ज। हम्म अभी ये तो बहुत ही किचकट है, मतलब ये विज्ज भी क्यों बनता है, क्योंकि वो विद्य होता है इसलिए विज्ज होता है। क्योंकि ये मैंने आपको गण नहीं सिखाया ना, तो ये क्रियापद कैसे हम्म, बनते हैं उसकी भी एक प्रोसीजर है, बहुत बड़ी ओके। प्रोसीजर है, वो भी मैं आपको पढ़ाऊंगा ताकि आपको ये सब समझ में आए। तो विज्ज हो गई, तो विज्झाय का वो क्या होगा, विज्झा, और अति। तो अति, अति विज्झा का मतलब हैविंग पेनिट्रेट, पेनिट्रेटेड, मतलब अभी इसका अम, अम, मराठी में क्या बोलेंगे अभी इसको, पेनिट्रेटिवली, मराठी में कैसा उसका ट्रांसलेशन करेंगे, मतलब वो क्या है, पश्यति जो है ना, पश्यति मतलब देखता है ना, हम्म, देखता है। एखाद्या गोष्टीचा ध्यास ध्यास घेणं असं. नहीं नहीं, नाही का? खोलवर. देख, देखता है, कौन देखता है, तो वो देखता है, मतलब सो, है कि नहीं, वो देखता है। हाँ, कैसे देखता है, पन्याय, मतलब अ, प्रज्ञे, प्रज्ञा से, मतलब प्रज्ञा से। हाँ, अति विज्ञा, प्रज्ञा से क्या मतलब, क्या कैसे देखता है, खोलवर, प्रेनिटेटिव, प्रेनि क्या, पेनेट्रेटिवली, ऐसा भी हम देखते हैं, मतलब वो प्रज्ञा से आर पार देखता है, ऐसा भी लिख सकते हैं, मतलब या प्रज्ञा से आर पार देखता है, मराठी में क्या होता है क्या मालूम, आर पार ही होता है ना, मतलब बहुत सिंसियरली, गंभीरता से, ऐसा, गंभीरता से देखता है, ऐसा इसका मीनिंग हो जाएगा। मतलब पन्याच अति विद्या पश्यति। तो ये उदाहरण मैंने क्यों लिया, यहाँ पे यह है, ये समास है, और यहाँ पे यह नहीं दिया हुआ है, तो ऐसे भी केस होते हैं, तो ये भी आपको मालूम होना चाहिए। ओके। हम्म
अभी हम ये लिली डिसिल्वा का जो बुक है ना, उसमें कैसे थोड़ा जो क्या बोलते हैं उसे, थोड़ा इजी जो उदाहरण है वो लेंगे। लिली डिसिल्वा का बुक है आपके पास, किसी के पास? यहाँ पे सब, हाँ यहाँ पे एक है आगम। ये भी एक उदाहरण देता हूँ मैं आपको। अ, एक मिनट है। हाँ, आदाय का हो गया। अभी हम आगम का देखेंगे। याचका, याचका उय्यानम याचका उय्यानम आगम, आगम कस कसकस्मा ओदनं, ओदनं याचन्ति, याचन्ति। ओके, याचन्ति। ओके, अभी यहाँ इस वाक्य में पूर्वकालिक अव्यय लगा हुआ शब्द कौन सा है? याचका या नम्मा आगम कसकस्मा ओदनं याचन्ति। तो यहाँ पे ये आगम जो है ये पूर्वकालिक अव्यय है। तो अभी ये आगम जो है इसमें गम ये धातु है। ओके, गम ये क्या है? धातु है। मतलब इसका मतलब होता है जाना, और इससे ही ये गच्छ शब्द तैयार हुआ है। गच्छ मतलब गच्छ का मूल धातु भी गम ही है। ओके, गम का मतलब होता है जाना। ओके, तो यहाँ पे क्या है? आ लग गया, प्रीफिक्स समास हो गया आ। ठीक है, तो फिर हमारा जो नियम जो है तो उसके जरिए से हम क्या लगाते हैं? य लगाते हैं। ओके, तो यहाँ पे फिर आ प्लस गम, आ प्लस गम। अभी ये गम को हमने य लगा दिया। ओके, हमारे नियम के मुताबिक। तो ये हो गया आगम्य, आगम्य। ये आगम्य हो गया। लेकिन इसके आगे भी जो य जो होता है, म्य और य ऐसा होता है, तो उसका डबल हो जाता है। ये नियम है। मतलब ये ऐसा क्यों हो गया है? तो ये क्या है? नियम है। संस्कृत में आगम्य हो गया, ये म्य हो गया, तो उसका पाली में आते वक्त डबल मुंह हो जाता है ये। ओके, जैसे आ, कर्म है कि नहीं? कर्म। तो ये जो म जो है ये आधा होता है, तो र का लोप हो जाता है और डबल म हो जाता है। तो ये अलग अलग नियम है। ये यहाँ पे रपार का नियम है, यहाँ पे य का नियम है, मतलब पूर्वकालिक का नियम है। तो ये डबल म हो जाता है, तो आगम, ये ऐसा शब्द तैयार हो जाता है। तो ये जो आगम है, तो गम का मतलब होता है जाना।
ओके। लेकिन आ उसे लग गया तो उसका मीनिंग उल्टा हो जाता है, मतलब क्या हो गया फिर, जाने का उल्टा क्या हो गया, विरुद्ध क्या हो गया, आना। ओके। और यह लग गया तो वो आगम्य हो गया, तो इसका मीनिंग क्या हो जाएगा, आगम्य का मीनिंग क्या हो गया, आकर। आकर, ऐसा। मराठी में हम क्या कहेंगे, येऊन। मराठी में हम क्या कहेंगे, येऊन। तो यहाँ पे अभी कौन, यह आगम का मतलब क्या होगा, येऊन मतलब आकर। ये अभी मैंने आपको समझा दिया, आपने पूर्वकालिक वे जो शब्द होते हैं उसका जो नियम है उसको कैसे लगाया गया, ये मैंने आपको ग्रामर यहाँ पे दिखाया। जैसे आदाय जो होता है ना, आदाय उसी टाइप का है ये। ओके। लेकिन यहाँ पे म को य लग गया तो म्य हो गया और वो डबल हो गया, बस इतना ही फर्क है। ओके। तो अभी इसका मीनिंग क्या हो जाएगा फिर, याचका उयानम्मा आगम्य कस्मा ओदनं याचंती। कौन इसका ट्रांसलेशन कर देगा। हाँ, जल्दी मत कीजिए, ध्यान से उसको पढ़िए, उसका पूरा व्याकरण देखिए और फिर बताना। बताना हाँ है तो बिल्कुल करेक्ट बताना, नहीं तो नहीं बताना, थोड़ा स्टडी करके। ठीक है, अगर थोड़ा गलती भी हो गई तो कोई बात नहीं, मैं बता दूंगा। हाँ बोलिए मैडम। याचका हे प्रथमा बहुवचन, आणि याचंती, याचंती हे क्रियापद वर्ब, ती प्रत्यय, आणि ती प्रत्यय लागले याचका असल्यामुळे. उयानम हा, तर म्हा हे आम्हास मा हे प्रत्यय पंचमीचा आहे. हम्म, उयानसे, उयानसे. हम्म, आगम आकर. कस हम्म, कस्मा, तो कस कस्मा हे पण परत पंचमी. हम्म, हम्म, म्हणजे याचक उद्यान से आकर. हम्म। अं, कस, किसान हाँ कस कसमा आहे ना सर. हाँ, कस कसमा म्हणजे किसान, शेतकरी, बरोबर आहे। ओदनंग याचंती मतलब भोजन की याचना करते हैं. उदन का मतलब क्या है, भोजन होता है क्या। भात 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 भात. ओदनंग, भात बोला हाँ था. हाँ हाँ हाँ, भात की याचना करते हैं. हाँ, गुड, वेरी नाइस। अभी ठीक है, आपने थैंक जैसे एक एक शब्द का जो बताया ना, वैसे प्रैक्टिस रखना है आपको, बहुत ही यू सुंदर। जी. हाँ, ओके थैंक. ओके, गुड। हाँ, अभी किसी को कुछ करना है ये वाक्य पर, और किसी को, अगर आप ऐसे ही अगर करेक्ट ट्रांसलेशन करते रहेंगे तो मुझे तो पढ़ाने में और मजा है। नहीं तो ये क्या हो गया, इसका ये जो पढ़ाया है इसका क्या मतलब है, फिर से बताओ, ये करो वो करो, ऐसा नहीं करना है। ओके। किसी को कुछ कहना है अभी। इसका जैसा और एक उदाहरण है, बोल लेते हैं। ये देखिए, अभी आपको पता चल जाएगा। सुनखो, सुनखो उदकं पिब्बित्वा, पिबित्वा, पिब्बित्वा गेहम्मा, गेहम्मा निखम्मा, निखम्मा मग्गे सयति। यस, शुनको उदकं पीबित्वा गेहम्मा निखम्मा मग्गे सयति।
बहुत ही आसान है। यहाँ पे कौन सा शब्द है पूर्वकालिक का, पूर्वकालिक का? हाँ, बताइए। पिबित्वा सर, पिबित्वा। हाँ, यस यस, पिबित्वा है। उसका मतलब क्या हुआ? पानी पीकर, पीकर। हाँ, यहाँ पे पानी पूछा ना मैंने आपको? नहीं नहीं, सॉरी सर। ओनली पीकर, ओके, हम्म। म्हणजे पिऊन। ओके ओके। हो। और अभी आप मत बताइए, और कौन सा दूसरा शब्द है ऐसा पूर्वकालिक? कौन बताएगा? जैसे मैंने, हाँ, दत्ता टटके, ही कैन से, करेक्ट। ओके, और भगवान जेठे। हाँ, बोलिए हेलो। दत्ता। हाँ सर। हाँ, बोलिए आ, बोलिए। निखम्मा एक है सर, निखम्मा। यस, वेरी गुड। निगुन, हाँ निगुन। yes, हाँ यस, मुझे मालूम था आप बताएंगे। हाँ, ओके। ट्रांसलेशन सांगू सर? एक मिनट, तो एक मिनट, हाँ एक मिनट। इसमें निखम में धातु कौन सा है, क्या है? निखम। निखमती, ये ये हाँ, निक्कमति धातु, सर, यस, निक्कमति। निक्कमति। यस। इसका मतलब होता है बाहर निकलना। निक्कम। हाँ, बाहर निकलना, बाहर निकलना। तो ये जो ये नी जो है, ये इसे प्रीफिक्स हो गया। एक्चुअली ये कम इसका धातु है, ये तो क्रियापद है, ये नी प्रीफिक्स है। तो यहाँ पे क लग गया, डबल क, ये सॉरी ख हो गया, और ये ती वर्तमान काल का प्रत्यय लग गया। ये जो मैं कह रहा हूं ना, ये आपको सिखाना बाकी है। ये आपको सिखाने के बाद आपको अच्छी तरह से बहुत मजा आएगा फिर, समझने में बहुत मजा आती फिर। ये पूरा वो जो शब्द होता है ना, उसका आप पोस्टमार्टम कर देते, ये एक एक अक्षर जो होता है उसका पोस्टमार्टम करके आप उसका मीनिंग निकालते, मतलब आपको डिक्शनरी लेने की कोई जरूरत नहीं पड़ती थी। आपको मूल धातु मालूम हो गया कि आप बराबर उसका मीनिंग समझ लोगे। ओके, तो ये निखमती जो है, इसका मतलब हो गया बाहर निकलना। तो निखम का अर्थ क्या होगा फिर? निखम्म, ये यहाँ पे म्य का ये म हो गया अभी। हाँ, तो निखम्म का मतलब क्या होगा? निखमती मतलब बाहर निकलना, लेकिन निखम्म का ये पूर्वकालिक है ना। हाँ, विशाखा मैडम। निघून होईल सर. यस, निघून, मराठी में क्या? घरातून निघून, घरातून निघून हाँ हाँ, ये मार्गात निकल झोपतात, कर, झोपतो. निकल कर, है ना, तर घर निकल से कर। निकलकर हाँ, मार्ग अभी में पूरा, सोता है. यस, गुड, यस, पूरा बताइए अभी, पूरा बताइए। कुत्रा नहीं, हाँ, कुत्रा पानी पीकर घर से निकलकर मार्ग हाँ, में सोता है. वेरी नाइस, गुड, वेरी नाइस। इसका ये ट्रांसलेशन हो गया। तो यहाँ पे जैसा मैंने आगम लिया था, उसी तरह ये निखम भी आपको ध्यान में रखना है। ओके, अभी दूसरा कोई, हाँ, एक और लेंगे उदाहरण, जरा उसका भी अलग अलग ही है ये। दारका, दारका पुफ्फानी, दारका पुफ्फानी संहरित्वा।
मातुलस्य दत्वा। मातुलस्य दत्वा हसन्ति। हाँ, सहरित्वा का मतलब होता है गोळा करून, मतलब इकट्ठा करके, इकट्ठा करना। ओके। हाँ, अभी कौन बताएगा यहाँ पे कौन कौन सा शब्द है पूर्वकालिक? मेरा आवाज आ रहा है ना आपको? हो सर, रहता है पर सर गूंजल्यासारखं येत आहे. हाँ, वो जरा इको हो रहा है क्या? इको हाँ आ रहा सर। है, वजह तो पता नहीं, लेकिन इको आ रहा है. एक मिनट, क्योंकि मुझे भी वो इको मैं सुन रहा हूँ। एक मिनट। सर यहाँ पर सहरित्वा और दत्वा यह पूर्वकालिक वाचन है. हेलो सर. आपकी आवाज नहीं आ रही सर. हेलो सर. हाँ बोलिए, अभी आ रहा है मेरा आवाज? जी जी सर. हाँ बोलिए बोलिए। हाँ। यहाँ पर पूर्वकालिक सहरित्वा और दत्वा ये दोनों शब्द है सर. यस। तो अभी आ, दोनों पूर्वकालिक है, तो उसका मीनिंग क्या हो जाएगा? क्या हुआ उसका मीनिंग? दत्वा का मीनिंग क्या हुआ? दत्वा का मीनिंग हो गया, इसका मूल जो है। हाँ बोलिए बोलिए, प्रहलाद जादव बोलिए। हाँ जी सर. दत्वा का मतलब देकर. देकर, वेरी नाइस। बरोबर सर, देकर. तो इसमें मूल धातु कौन सा है? दा है, दा सर. दा दा दा. दा। मूल धातु दा है. दा का मतलब देना। देना. अभी ये दत्वा के बजाय ये ददित्वा भी हो सकता है। ददित्वा, दत्वा, ददित्वा, दंत्वा, ऐसे अलग अलग शब्द होते हैं, तो ये आपको ध्यान में रखना है। ओके, तो इसका मीनिंग क्या हो जाएगा? ये वाक्य का ट्रांसलेशन कैसा होगा फिर? हम्म, बताइए। लड़के फूलों को इकट्ठा करके यस। मातु मामा को देकर हंसते हैं. वेरी नाइस, बरोबर. गुड। अभी आप लोग पूरे एकदम तैयार हो गए, मतलब होशियार हो गए। अभी आपको पाली आ रही है, मतलब सही बात है ना? हेलो। 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 जी सर. हाँ. हाँ हाँ। यस सर. अभी आपको बरोबर है सर. कॉन्फिडेंस आया कि नहीं? पाली में हम पढ़ सकते हैं, सीख सकते हैं, हाँ हाँ. ऐसा हाँ सर. हाँ. कॉन्फिडेंस आया कि नहीं? आया सर, आया. हाँ, ओके ओके। तो अभी हम यहाँ पे रुकेंगे। किसी को कोई अगर कुछ पूछना है या प्रॉब्लम है तो आप पूछ सकते हो। तो हमने अभी क्या पढ़ा है? हमने तुम प्रत्यय पढ़ा है, और ये त्वा। त्वा के इसमें ये त्वा जो है ये क्या है? पूर्वकालिक है। पूर्वकालिक अव्यय इसे कहते हैं, अव्यय। ओके। और ये क्या है? निमित्तार्थक अव्यय है। ओके। त्वा य यहाँ पे आता है, या च भी आता है।
ओके, ये ध्यान में रखिए आप। एक दो जो धातु है उससे तो जैसे दो है, हन है, तो दंतवा भी होता है, दंतवा या हंतवा, हंतवा ऐसा भी होता है। ओके, ये ध्यान में रखिए। तो ये दोनों जो अव्यय है ये हमने अच्छी तरह से पढ़े हैं और उसके उदाहरण भी बहुत सारे लिए हैं। ओके, किसी को कुछ पूछना है? नहीं तो हम यहाँ पे वाइंड अप कर। बंटी शिवली है क्या आज? बंटी जी है क्या आज क्लास में? तर नाही सर. नहीं आहेत का? अच्छा अच्छा, बरं ठीक. तर तर एक हा वाक्य आपण घेतो तर पर्याय च अतिविज्झा पश्यती. हा हा तर इथे सर हा च चा अर्थ आपण कसा घ्यायचा हा तो हा तो जोचा जो आणि आहे ना शब्द आहे. तो एम्फेसिस, नाही नाही नाही, हा, एम्फेसिस म्हणजे प्रज्ञेनेच अच्छा त्याच्यावरती अच्छा जोर अच्छा. दिलेला आहे. प्रज्ञा, हा, प्रज्ञा से ही, च चा अर्थ ओके. बट पण होतो, अँड पण होतो, हो आलं हो, लक्षात, किंवा टू पण बरोबर. होतो. हे हम्म. तुम्हाला वाक्य वाचल्यानंतर तुमच्या ते लक्षात आलं पाहिजे. हा, नाही मला त्याच्यात असं वाटलं की हा च आला आणिच आपण वाक्यात तो आणि शब्द नाही बसत आहे, तो हा प्रज्ञाने आणि असा नाही भर बसत, देऊन बसतोय. हा, मग म्हणून तो प्रज्ञेने विचारला. आणि हा आणि दुसरं कुठे जे काही असेल त्याने हा, बघून असं पाहिजे होतं, पण तिथे नुसती प्रज्ञाच दिलेली आहे, हो नाही का? म्हणून मग बरोबर. तिथे एकच च आहे, म्हणजे तो च जो आहे ना तो एम्फॅटिक पार्टिकल आहे, म्हणजे ओके, एखाद्या गोष्टीवरती जोर देण्यासाठी च पण वापरला जातो. आलं लक्षात? बरोबर सर. ओके हा, सर, हे थँक्यू हळूहळू, सर. हे बारकावे जे आहेत हे हळूहळू कळतील, पण त्याला लगन पाहिजे, तेवढी अभ्यास करण्याची तयारी पाहिजे. ओके, बरं, ओके सर. हा मी करतो सर प्रयत्न. नाही, करा करा. तुम्हाला या ठिकाणी एक गोष्ट सांगायची होती मला, की आपले शिवली भंतेरजी नाही आहेत ना. मग आता 2-3 वेळा मी यांना पण फोन केला, संदेश जीला, पण त्यांचा काही कॉन्टॅक्ट होऊ शकला नाही, काही त्यांनी रिसिव्ह केला नाही. तर मला एक गोष्ट इथे सांगायची आहे, म्हणजे इफ पॉसिबल, हा म्हणजे तुम्हाला जर शक्य झालं तर, आलं लक्षात, तर शिवली भंतेजी थायलंडमध्ये आहेत. तर त्यांच्याकडे जाण्याची माझी इच्छा आहे, म्हणजे त्यांना तिथे भेटण्याची किंवा थायलंडला जाण्याची इच्छा आहे. तर मी असं प्लॅन करतो आहे की जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात किंवा दुसऱ्या आठवड्यात थायलंडला जाण्याचा मी हे केलं, म्हणजे काय, मानस तयार केलेला आहे, म्हणजे अशी इच्छा आहे माझी. तर मी आणि माझी मिसेस आम्ही दोघं जण जाणारच आहोत. जर समजा कोणाला जर समजा इच्छा असेल तर ते आमच्या बरोबर येऊ शकतात, म्हणजे आम्ही दोघं जण जाणार आहोत. तर एक 6 दिवसाची किंवा 5 दिवसाची टूर जी आहे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये आम्ही जाणार आहोत. तर आमच्या सोबत जर कोणाची इच्छा असेल येण्यास तर ते येऊ शकतात. त्यांचं जे काही जाण्याचं येण्याचं सगळं काही जे अरेंजमेंट आहे ते मी करून देईल. त्याचा जो काही खर्च जो आहे तो खर्चही तुम्हाला मी सांगेल. जर कोणाची इच्छा असेल तर आपण येऊ शकता. मग आपण सगळे जण मिळून तिथे शिवली भंती जी आहेत त्यांनाही आपण भेटू शकतो, किंवा त्यांचीही मदत घेऊ शकतो, बाकीचे विहारही बघू शकतो. तर एक आपली स्टडी टूर आणि एक प्रेक्षणीय आपलं स्थळ वगैरे जे आहेत, आपलं आपलं काय म्हणतात त्याला, कोणते स्थळ म्हणतो, आपलं धम्मस्थळ जे आहेत त्या ठिकाणी. तर अशा दोघही उद्देश
सफल करण्याचा आमचा हे आहे, म्हणजे माझा स्वतःचा मानस आहे. तर जर तुम्हाला कोणाला यायचं असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपला नावं कळवू शकता. म्हणजे तसं कमीत कमी 10 लोक जरी असले तरी मी सगळे अरेंजमेंट करू शकतो. कमीत कमी 10 लोक म्हणजे पाच पाच कपल जरी असले तरी पण दॅट इज सफिशियंट, म्हणजे ती आपली टूर आपण मॅनेज करू शकतो. तर तिथे आपल्याला भंतेजीच्या मदतीने किंवा बाकी आमचे जे काही ओळखीचे आहेत त्यांच्या मदतीने चांगल्या प्रकारे आपला तो टूर होऊ शकतो अशी माझी इच्छा आहे. आता एक आपली ही फॅमिली आहे, सगळेजण ऑनलाईन आपण भेटत असतो. जर आपण सगळ्यांनी मिळून एक चांगली टूर काढली तर आणखी एक आपला जो बॉन्ड आहे तो आणखी घट्ट होईल असं मला वाटतं. म्हणजे एक आपलं कुटुंबासारखं आपल्याला फील होईल. आणि मी आहे त्यामुळे काही मग तुम्हाला प्रश्नच नाही. बाकीच्या माहिती म्हणा किंवा बाकीचं सगळं काही जे काही माहिती आहे ते मी देण्याचा प्रयत्न करणारच आहे. आणि ही टूर आपली अशी काही प्रोफेशनल राहणार नाही. हे आपणच आपल्याला व्यवस्थित मॅनेज करून कमीत कमी खर्चामध्ये आपल्याला ते करायची आहे. तर कोणाला जर करायचं असेल प्रभाकर मटके साहेब. हो, हा, याचा आहे सर, पण माझ्याकडे पासपोर्ट वगैरे नाही आहे. अच्छा, मग तुम्ही सांगा ना, मग ते पासपोर्ट वगैरे पण काढून देत ठीक. तुमचे जर. पासपोर्ट आणि विजा पण करावं लागेल ना हा सर? ठीक आहे, हो सगळं करून देतील, काहीच ठीक आहे. नाही. पासपोर्ट नाही आहे माझ्याकडे. येण्याची खूप इच्छा आहे 5 दिवस की थायलंडला जर गेलो आपण तर खूप पुण्याचे काम विहार बघीन असं मला वाटतं. तर म्हणून म्हटलं हा ठीक आहे. हा हा हा. तर पण संदेश पासपोर्ट सरांशी पण साठी मला बोलायचं आहे. त्यांच्या काल परवाच मला बोलायचं होतं पण त्यांचा काही कॉन्टॅक्ट झाला नाही. तर शिवली भंतेजी आणि आणखी तिथे दुसरे एक भंतेजी आहेत माझ्या परिचयाचे आहेत. त्यांचं स्वतःचं पण तिथे मोठं विहार आहे. ते माझ्याकडे घरी पण येऊन गेलेले. तर आपल्याला खूप तिथे चांगल्या पद्धतीचं एक मंगलमय वातावरण आणि मदत मिळेल. कुठल्या सर प्रकारची अडचण येणार नाही. हा मी पण येऊ खूप शकते इच्छा सर. आहे. इच्छा आहे सर खूप जाण्याची. हा मग तुम्ही पासपोर्ट. नाही, तुम्ही त्याची सर काळजी करू नका. मी पण येऊ फक्त शकते सर. सर मी हा मी खूप शारदा सूर्यकांत बोलते. मला नंदा मी जाधव. येऊ हा हा मला येण्याची इच्छा आहे सर. मग तुम्ही तुमचे नाव, तुमचा ऍड्रेस आणि हम्म. हे मला व्हॉट्सअपला पाठवा. मग हो जे येतात ना, कोणकोणते हम्म. डॉक्युमेंट्स पाहिजे पासपोर्ट साठी आणि नाही पासपोर्ट आहे माझ्याकडे. हा ज्यांचे नसेल ते हा आणि विजासाठी काय काय डॉक्युमेंट्स लागतात. आणि सुरुवातीला आपल्याला तिकीट आताच लवकर बुक करावं लागतील, म्हणजे आता थोडा 2-3 महिने आधी केलं तर स्वस्त पडतात नाही का. तर हो थोडीशी जी काही अमाऊंट असेल तिकीट बुक हम्म. करण्याची ते मी तुम्हाला सांगेन. तर सर तुम्ही ओके मला सगळे तुमचे नावं, ऍड्रेस आणि सर आपलं व्हॉट्सअपला पॅन कार्ड, आधार कार्डची झेरॉक्स एवढं ओके तुम्ही सर. जरी हा पाठवले चालेल सर. हा तर मग मी तुम्हाला लगेच रिप्लाय करून किती पैसे आपल्याला भरायचे, तिकीट कसे काढायचे ते तुम्हाला हो सांगू हो शकतो. चालेल चालेल. ओके ओके. म्हणजे जास्तीत ओके. जास्त लोकांनी यावं अशी माझी इच्छा आहे. हो सर. मागचा पण एक क्लास होता माझा ऍडव्हान्स ग्रामरचा. तर ते पण सगळेजण आले होते, खूप मजा आली होती. आम्ही जवळजवळ 10 दिवस सोबत होतो. छान वाटलं होतं म्हणजे. ओके, चालेल चालेल. मला तुम्ही व्हॉट्सअपला तुमचे नावं वगैरे पाठवा. तसं मी शिवली भंतेजींशी बोललो नाहीये. आता मी त्यांचा नंबर संदेश सरांशी सोबत घेऊन त्यांच्याशी पण बोलेल आणि मग जो काही प्लॅन जो आहे तो ठरवून मग तुम्हाला सांगेल. ओके. हॅलो. ओके ओके. हा बोला मॅडम. हॅलो. हा बोला. हा हॅलो मी पण येणार सर. हो या ना या ना. आणि हा विथ आला तर फारच छान, म्हणजे तुम्ही एकटे आले तर काही प्रॉब्लेम नाही, पण विथ आला तर फारच छान. म्हणजे आपले ओके ओके पाच हो दहा सर. जे कपल होतात ते आपले पूर्ण 10-15 जणांची एक सेपरेट बस करून आपण पूर्ण फिरून येऊ शकतो. सगळ्या गोष्टी एकदम ओके होऊ हॅलो शकतात. सर. ओके. हा 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 सर सर, व्हॅक्सिन नाही घेतली तर चालेल का? पण काय व्हॅक्सिन नाही घेतलेली आहे.
नाही नाही, आता काही नाही, तर आता नाही काही आहे ना? प्रॉब्लेम नाही. नाही 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 का? हो नाही का? नाही, आता काही प्रॉब्लेम नाही. हं. तसं मी परत आणि किती विचारून हो हं? विचारून सांगा, आणि किती खर्च येते ते पण सांगाल मला. हो हो हो, चालेल चालेल. हो. बरं, ठीक आहे. मला पण तुमचे कन्फर्म नाव व्हॉट्सअपला तुम्ही संध्याकाळपर्यंत पाठवून द्या, म्हणजे मी तसं लगेच प्रपोजल तयार करतो. ओके, नाव, ठीक आहे. ऍड्रेस आणि हे काय म्हणतात त्याला, पॅन कार्ड आणि आधार कार्डची झेरॉक्स. ओके. हा सर, आता हे जे आपलं वाक्य घेतलं ते मातुलस्य दत्त्वा हसन्ति. हा हा, हा तर हा त्याचं हा. तर मातुलस्य म्हणजे मामासाठी होईल ना? नाही नाही नाही. आता दत्वा म्हणजे देऊन, कोणाला देऊन देऊन, तर मामाला. मामाला म्हणायचं. हा, आपण नेहमी चतुर्थी विभक्ती, हा आता चतुर्थी विभक्ती नुसतं चा करिता किंवा चहासाठी. साठी एवढ्या करता नाही वापरत. तर आपण कुणाला एखादी गोष्ट देण्यासाठी जर द्यायची असेल ना, तर त्यासाठी सुद्धा, म्हणजे अच्छा. संप्रदान, संपदान, पदान म्हणजे काय, देणे, देण्यासाठी, म्हणजे ज्याला आपण जी गोष्ट देतो आहोत देण्यासाठी, आणि जो माणूस घेतो ना त्याला काय म्हणतात, लाभार्थी. आता इथे लाभार्थी कोण आहे? मामा. मामा आहे. मातुल्य. हा हा. हा, म्हणजे लाभार्थ्यासाठी सुद्धा आपण चतुर्थी विभक्ती वापरतो. ओके, चा करता, चा साठी, किंवा लाभार्थी, किंवा ज्याला पर्टिक्युलर देतो ना आपण, त्यावेळेस सुद्धा आपण चतुर्थी विभक्ती वापरतो. ओके. आणखी दुसरा त्याचा आय जो आहे, आय हा त्याचा उद्देश जो आहे तो फार मोठा आहे. त्याचा म्हणजे तो तुम्ही नाही लक्षात ठेवला तरी चालेल. मी एखाद्या दिवशी तुम्हाला निवांत असलो की त्याचा खूप मोठा आहे. म्हणजे आपण नमो बुद्धाय म्हणतो की नाही, नमो बुद्धाय. ओके. हॅलो, नमो बुद्धाय म्हणतो. हो तर हो. याच्या ऐवजी जर आपण नमो बुद्धस्स म्हटलं, तर दोघं शब्दांमध्ये काय फरक आहे? इथे नमो जो आहे तुमचा, हा कोणाला आहे? बुद्धाला आहे, पर्टिक्युलर बुद्धाला आहे की नाही. हा. जसं इथे बघा मातुलस्स आला आहे की नाही, आणि नमो बुद्धाय, आय इथे प्रत्यय आला, आय. आणि आयचा काय आपण उपयोग कशासाठी करतो? हेतू आहे की नाही, निमित्त. ते हे माझं नमन बुद्धांच्या हेतूने आहे, म्हणजे असं त्याचा अर्थ होतो ऍक्च्युली. आलं लक्षात? हो आणि हो. नमो बुद्धस्स म्हटलं की तुमच्या समोर बुद्धाची मूर्ती आहे. आलं लक्षात? आणि हो तुम्ही हो. त्याला नमन करतायत असं. आणि नमो बुद्धाय म्हणजे तुम्ही कुठेही उभे राहून काही करून जे काही आहे, तर माझा हेतू असा आहे, माझं नमन करण्याच्या मागचा काय म्हणतात त्याला, निमित्त असा आहे, हेतू असा आहे, असा ह्या शब्दाने अर्थाने सुद्धा तुम्ही हा नमो बुद्धाय वापरू शकता. परंतु कच्च्या आपलं सद्यनीती नावाचं एक व्याकरणाचं पुस्तक आहे. त्या व्याकरणाच्या पुस्तकाच्या अनुषंगाने नमो बुद्धस्स हा ग्रामॅटिकली सगळ्यात योग्य शब्द आहे. नमो बुद्धाय नाही, परंतु आपण नमो बुद्धायच म्हणतो. कारण नमो बुद्धाय म्हणून पण बऱ्याचशा व्याकरणकारांनी त्यांनी त्यांचे हे वापरलेले आहेत. म्हणजे हा एकदमच चुकीचा आहे असं नाही, परंतु एकदम अप्रोप्रिएट शब्द जो आहे नमो बुद्धस्स. नमो बुद्धस्स. हा, तर याच्यामध्ये काय, संप्रदान म्हणजे प्रत्येक, म्हणजे इथे स्पष्ट दिसतं आपल्याला की नमन कोणाला आहे? बुद्धाला आहे. बुद्धाला. हा ओके सर. हा, तर असे हे ऍडव्हान्स ग्रामर तुम्ही जसे शिकाल ना, तसे आणखी मजा येईल. वेगवेगळे प्रकारचे हे तुम्हाला सगळे जे आहे हे लक्षात येईल. ओके. ओके. हो सर. हा हा, चला विशाखा मॅडम. हा
हॅलो सर. हा काया बोला. हा शब्द स्त्रीलिंगी आहे ना? काया. नाही 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 नाही. अच्छा. नाही आहे का? ओके. तुम्ही हे कायेन पश्यती असा शब्द ऐकलाय ना तुम्ही? हो हो, कायेन म्हणून कायेन वाचाय जे हा. आपण काये म्हणूनच विचारलं. ऍक्च्युली ते कायेन पश्यति. हा? काय शब्द आहे तो, आलं लक्षात? काय काय शब्द आहे हा. तर हा कायेन हा शब्द पुल्लिंग आकारांत शब्द आहे, आलं लक्षात? आणि हा काया जो शब्द जो आहे ना, हा आपण इकडे याच्यामध्ये वापरतो, मराठी, इंग्रजी, हिंदी वगैरे वगैरे असा याच्यामध्ये. त्यामुळे तुमचं ते काहीतरी जमलिंग झाला असेल की काया शब्द हा आकारांत आहे, नाही का? बरं झालं नाहीतर मग विचारलं तर हा समजलं. स्त्रीलिंग असता तर मग इथं कायाय आला असता, नाही का? कायाय आला. तेच. पण आपण कायेन पश्यती असं कुठल्या तरी गाथेमध्ये आहे बघा. कायेन वाचाय पण म्हणतो ना आपण, हा करेक्ट समायोजन. करेक्ट. हा हे बघा, कायेन म्हणून वाचाय. कायेन वाचा पश्यति. आणि इथे वाचाय म्हणतो बघा आपण. आता वाचा वाचाय. म्हणजे काय, स्त्रीलिंग आहे म्हणून य आलेला. सर आणि धम्मं कायेन पश्यति. हा करेक्ट करेक्ट, धम्म कायेन पश्यति. येस. इथे मनसा. आता बघा इथे एन प्रत्यय आहे, य प्रत्यय आहे, इथे सा प्रत्यय आहे. हे तिघही शब्द जे आहेत ना, हे तृतीय विभक्तीमध्ये आहेत. म्हणजे कायेच्या द्वारे, वाचेच्या द्वारे आणि मनाद्वारे. परंतु बघा तिघांचे प्रत्यय वेगवेगळे. का? की त्यांचा एंडिंग जो आहे तो वेगवेगळा आहे. हा अकारांत आहे, हा आकारांत आहे, आणि हा मन जो आहे हा नाही नाही अकारांत नाही नपुसक. नाही नाही नाही, याचा ग्रुपच वेगळा आहे. मन, चित्त, हे असे 5-6 शब्द जे आहेत त्यांचे डिक्लेन्शन म्हणजे विभक्ती ह्या यांच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने आहे. ते तुम्हाला मी शिकवेल असं.